पराठ्याचा मसाला जर आपला तयार असा बनवून ठेवलेला असेल तर आपल्याला झटपट आलू पराठे कधीही करू शकतो. आपण कोणत्याही प्रकारचे पराठे त्या मसाल्यापासून करू शकतो. तर मी 2 बटाटे उकडलेले घेतलेत आणि उकडलेले बटाटे मी असे किसून घेणार आहे आणि त्या किसलेल्या बटाट्यामध्येच आपल्याला जो पराठ्याचा मसाला केला आहे तो मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. 2 उकडलेले मीडियम आकाराचे बटाटे आहेत, असे मऊसर किसून घेतल्यामुळे आपल्याला किस आपला मऊसर होईल. आता 3 चमचे त्यामध्ये मी पराठ्याचा मसाला घालणार आहे. कोणत्याही पराठ्याचा मसाला मसाल्यामध्ये हा मसाला वापरू शकतो. मी रेडी केलेला हा मसाला आहे. एक 2 महिने मी असा करून ठेवते. 1-2 महिन्यासाठी हा बरणीमध्ये भरून ठेवते, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा असा पराठ्याचा मसाला वापरता येतो. मी ही व्हिडिओ पराठे मसाला कसा बनवायचा ती व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. पिठाचा गोळा, गव्हाच्या पिठाचा गोळा मी असा मळून घेतलेला आहे. मुलायमसर असा मळून घ्यायचा आहे आणि त्याचेच गोळे करून मी त्याच आकाराचे पराठ्याचा गोळा, बटाट्याचा गोळा करून त्यामध्ये भरून घेत आहे. याप्रमाणे पुरणाच्या सारणाप्रमाणे आपण भरून घ्यायचं आहे. जसं पुरणपोळी आपण करतो त्याप्रमाणे आपण भरून घ्यायचं आहे आणि त्याची पातळ मीडियम अशी पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशी मी पोळी लाटून घेणार आहे. बघा, याप्रमाणे आपली आलूचे पराठे तयार झालेले आहेत. आता मी ते मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहे. जास्त करपवायचे नाही आणि स्लो गॅस केला तर आपले पराठे कडक होऊ शकतात. म्हणून मीडियम गॅसवरती आपल्याला हे पराठे भाजून काढायचे. तूप व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे आपले चविष्ट असे पराठे तयार होतील. असे फुगीर आणि मुलायम असे पराठे आपले तयार झाले. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? जर आवडली तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हे आलूचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही पराठ्याचा मसाला तयार करून जर बरणीत भरून ठेवला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पराठे लगेच बनवू शकता. तर पराठ्याचा मसाला मी ऑलरेडी टाकलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा आणि हा पराठ्याचा मसाला तयार करून घ्या. नमस्कार.